जय काळसिद्ध. आमच्या सुदैवाने काळसिद्धेश्वर महाराज नेहमी एकच देव म्हणायचे आणि तो कोण? आत्मा. बस. आणि सगळी वर्णनं त्याचीच असायची प्रत्येक वेळेला. कशासाठी झालं? आत्म्यामुळे झालं. एक म्हणजे आत्मा, बायको म्हणजे एक आत्मा, म्हणजे सगळी वर्णनं ते करायचे फक्त आत्म्याबद्दल करायचे. म्हणजे आता 33 कोटी बाबा आम्हाला माहिती नाही 33 कोटी देव, आम्हाला एकच देव माहिती आहे आणि तो म्हणजे आत्मा. म्हणजे असं व्हायचं प्रवचनात जर कोणी म्हणाला 33 कोटी देव, बाबा आम्हाला 33 कोटी देव बी माहिती नाही, आम्हाला एकच देव माहिती आहे आणि तो म्हणजे आत्मा. आणि सगळं जे जे काय घडतं आत्म्यामुळेच घडतं. बस हेच त्यांचं वर्णन असायचं, सांगणं हेच असायचं. म्हणजे ते काय सांगायचे? ठणकावून सांगायचे. अनेक देव, ह्या देवाला गेला, त्या देवाला, सरस्वतीला गेला, गंगे. अरे कशाला? हृदयस्थ भगवंताला शोधा. आणि मग त्याच्या संदर्भात काय म्हटलं जातं बघा. आकाशात पतितं तोयम यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कारः केशवम प्रति गच्छति. हा उदाहरण द्यायचे, ते निसर्गाचं उदाहरण द्यायचं. आपण म्हणतो ना आता पाऊस पडतो की नाही, आकाशातून जेव्हा पाऊस पडतो, पावसाळ्यामध्ये पाऊस पडतो, डोंगर दऱ्या वगैरे वगैरे सगळं शहर बीर सगळ्या ठिकाणी पाऊस पडतो. मग काय म्हटलं त्यांनी? आकाशात पतिताम तोयम. हा आकाशातून खाली पडलेलं पाणी नदीमध्ये पडू दे, कुठेही पडू दे, यथा गच्छति सागरम, सगळं नदीच्या मार्गाने कुठे जातं? सागराला जाऊन मिळतं. कळलं की नाही? म्हणजे कुठेही पडलं, किती ठिकाणी पडलं तरी त्याचं गंतव्यस्थान काय? सागर. बस त्याच पद्धतीने सर्व देव नमस्कार. तुम्ही कितीही देव निर्माण करा, दगडाचे देव करा, धोंड्याचे देव करा, तांब्याचे करा, पितळेचे करा, सोन्याचे करा, कसलेही देव करा आणि कितीही देव निर्माण करा. कळलं ना? कळलं ना? आणि मग त्याला नमस्कार करा, त्याची पूजा करा. सर्व देव नमस्कार. सगळ्या देवांना नमस्कार केलेलं फक्त त्या केशवाला जाऊन मिळतं. केशव म्हणजे हृदयस्थ भगवंत. कळलं ना? त्याला जाऊन सगळे नमस्कार मिळतात. म्हणजे तुम्ही श्रद्धा भक्तीने कोणाचीही पूजा करा. कळलं ना? जसं नारदांनी म्हटलं ना, न काष्टे विद्यते देवा न पाषाणे न मृण्मये भावेतु विद्यते देवा तस्मात भावो हि कारणम. काष्टे विद्यते देवा. काष्ट म्हणजे लाकूड, लाकडात देव नाही. न काष्टे विद्यते देवा न पाषाणे, दगडात देव नाही. न पाषाणे न मृण्मये, मातीमध्ये देव नाही. मग भावेतु विद्यते देवा. आपण आपल्या भावाने देवाला तयार करतो आणि मग त्याची पूजा करतो. म्हणजे शेवटी हा भावाचाच महत्व आला ना, भावनेला प्राधान्य दिलं ना. आणि ही भावना कोणाची? आपल्या हृदयस्थ भगवंताचीच भावना. देव दूर नाही, आपल्या हृदयात तोच बसलेला आहे. आणि तोच बसलेला असल्यामुळे त्याची पूजा त्याच्या पद्धतीनेच तो करतो. म्हणजे आपण इथून एकच समजायचं, कुठल्याही देवाला किती, महाराज म्हणायचे बाबा 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 किती देव पडलेत आणि किती देवांना नमस्कार करत फिरणार? शक्य आहे का ते? संपूर्ण आयुष्यभर जरी फिरलो, अरे ह्या भरतभूमीमध्येच किती मंदिरं आहेत बघा ना. त्या सगळ्या मंदिरांचं दर्शन शक्य आहे का संपूर्ण आयुष्यभर फिरलं तरी? म्हणून एकाच देवाला धरा. आणि मग सद्गुरूने सांगितल्याप्रमाणे हृदयस्थ भगवंताला शोधा. नाभी मृगाचे कस्तुरी व्यर्थ हिंडे वनांतरी. आपल्या हृदयातच तो बसलेला आहे. बस त्याचंच अनुसंधान ठेवूया आणि धन्य होऊया. जय काळसिद्ध, जय काळसिद्ध.